नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। नोंदणी व मुद्रांक विभाग पुणे अंतर्गत पदभरतीची जाहिरात आलेली। एकूण जागा 284 जागा आहेत। शिपाई पदासाठी ही जाहिरात आलेली। पात्रता फक्त याची 10वी पास आहे, लक्षात घ्या। ज्यांची 10वी पास आहे असे या विद्यार्थी यासाठी काय परीक्षेला पात्र आहेत। तर त्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकी जाहिरातीसाठी नेमक्या पात्रता काय असणार आहेत आणि नेमका याचा अभ्यासक्रम काय असणार आहे आणि अभ्यासक्रमांतर्गत याचं संपूर्ण नियोजन की आयबीपीएस पॅटर्न आहे। तर आयबीपीएस पॅटर्न मध्ये कोणते घटक येतील की जे घटक वाचल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळून आपला निकाल येऊ शकतो, या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। बघा, सुरुवातीला की ऑनलाईन अर्ज प्रणाली केव्हापासून सादर करणं सुरू झालेले। बघा, तुम्ही जी काही 284 ज्या काही जागा आहेत 284 जागासाठी तुम्ही अर्ज करण्याची तारीख जे तर तुम्ही 22 एप्रिल पासून काय अर्ज सादर करू शकता। 22 एप्रिल पासून अर्ज नोंदणी सुरू झाली आणि शेवटची तारीख आहे तुमची 10 मे पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता। ज्यांचं परीक्षा शुल्क वगैरे आहे ते तुम्ही 10 तारखेपर्यंत तुम्ही काय भरू शकता। क्लिअर। बघा, महत्त्वाचं म्हणजे की याची पात्रता काय असणार आहे। बघा, पात्रता काय आहे याच्यामध्ये, तर पात्रता म्हणजे सरळ सेवेची शिपाई पदासाठी ही जाहिरात आहे। तर याची पात्रता फक्त एसएससी, लक्षात घ्या, एसएससी तुमचं म्हणजे काय 10वी तुमची असली पाहिजे। पगारचा विचार जर केला आपण तर बेसिक पेमेंट जे आहे तुमचा 15,000 ते 47,600 हे जे काही हे आहेत भत्ते, तर अनुदेय भत्त्यानुसार एका वेतनानुसार इथे वाढत जाईल। त्यानंतर स्वरूप कसं असणार आहे, बघा परीक्षेचं जे स्वरूप आहे तर स्वरूप आपल्याला लक्षात घ्यायचंय की एकूण तुम्हाला याच्यामध्ये काय 100 प्रश्न असणार आहे। लक्षात घ्या, प्रश्न किती, प्रश्न 100 मार्क येतो। 200 मार्कासाठी तुम्हाला 100 प्रश्न याच्यामध्ये असणार आहे आणि संपूर्ण एकासाठी हे आयबीपीएस, लक्षात घ्या काय आयबीपीएस अंतर्गत पेपर होणार आहे। यामध्ये वेगळा बदल फक्त काय 5 पर्याय तुम्हाला तो क्वेश्चनला असणार आहेत। बघा किती, टीसीएस अंतर्गत 4 पर्याय असतात, आयबीपीएस अंतर्गत तुम्हाला काय 5 पर्याय याच्यामध्ये असणार आहे। संपूर्ण पेपर हा सीबीटी स्वरूपामध्ये, लक्षात घ्या कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल, ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा घेतली जाईल। त्याचबरोबर हा सेवा नियम विहित करण्यात आलेला आहे। ऑनलाईन पद्धती आपल्याला माहिती आहे 100 प्रश्न 200 मार्कासाठी, वेळ तुम्हाला विचारला म्हणजे 2 तास वेळ तुम्हाला यासाठी आहे। लक्षात घ्या, पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा अवधी या ठिकाणी आहे। आणि संपूर्ण हे झाल्यानंतर गुणवत्ता यादी जी सुरुवातीला येतील की गुणवत्ता यादीमध्ये आपलं नाव येण्यासाठी कमान तुम्हाला काय 45% मार्क मिळणं अपेक्षित आहे। म्हणजे ज्यावेळेस रिस्पॉन्सिबिलिटी येते तर त्यावेळेस येताना जी काही एक लिस्ट येते तर या लिस्टमध्ये तुमचं नाव मिळवण्यासाठी तुम्हाला 45% म्हणजे जवळपास काय 90 पेक्षा जास्त मार्क तुमचे असले पाहिजे। बरेच विद्यार्थी म्हणतात की आमच्या यादीमध्ये नाव नाही पहिले याच्यामध्ये, परंतु हे जे काही क्वालिफाईंग जो काही क्रायटेरिया तर हा क्रायटेरिया तुम्हाला 45% या ठिकाणी दिलेले आहे। आणि ऑनलाईन स्वरूपाची आयबीपीएस परीक्षा घेत असल्यामुळे याची तुम्हाला प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार नाही। टीसीएस अंतर्गत पेपर संपले तुम्हाला उत्तरपत्रिका प्राप्त होतात ते मिळणार नाही आणि काय फेर तपासणी सुद्धा काय या अंतर्गत केली जाणार नाही। अशा स्वरूपाचं परीक्षेचं स्वरूप आहे। बघा, आता मूळ मुद्दा की नेमका याचा अभ्यासक्रम काय। बघा, अभ्यासक्रम काय असणार आहे, तर अभ्यासक्रम तुम्हाला इंग्रजी तुम्हाला 25 प्रश्न विचारण्यात येतील 50 मार्कांसाठी। याच्यासाठी सेशननुसार वेळ त्याला 30 मिनिटं आहे। लक्षात घ्या, एबीसीडी जे सेशन येतं तर 30 मिनिटांमध्ये तुम्हाला काय 25 प्रश्न। त्यानंतर आहे मराठीमध्ये 25 प्रश्न येतात 50 गुणांसाठी। त्यानंतर सामान्य ज्ञान जो घटक आहे जीएस जीकेचा घटक याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 25 प्रश्न विचारतील 50 मार्कासाठी। आणि त्यानंतर काय बौद्धिक चाचणी, लक्षात घ्या बौद्धिक चाचणी म्हटलं की त्याच्या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथं मॅथ पण करायचंय आणि रिझनिंग सुद्धा करायचंय। असं एकूण तुम्हाला हे असणार आहे। याच्यामध्ये सामान्य ज्ञान आणि जो काही गणित बुद्धिमत्ता घटक हा तुम्हाला पर्याप्त म्हणजे मराठी भाषेमध्ये सुद्धा क्वेश्चन असेल आणि इंग्रजी भाषेमधून सुद्धा काय क्वेश्चन या ठिकाणी उपलब्ध असणार आहे। असं तुमचं काय एकूण प्रश्नाचं स्वरूप 100 प्रश्न 200 गुणांसाठी हे तुमचं असणार आहे। एकूण वेळ किती तुम्हाला 120 मिनिटं म्हणजे काय 2 तास तुम्हाला यासाठी काय पेपरला सोडवायला असणार आहे। बघा, वेगळं फक्त काय पर्याय तुम्हाला 5 येतं। का पर्याय 5? पेपर कोण घेतोय, पेपर हा आयबीपीएस अंतर्गत घेतला जाईल। लक्षात घ्या, शिपाई पदाचा पेपर हा काय आयबीपीएस अंतर्गत घेतला जाईल। बघा, तत्पूर्वी नगर परिषद टीसीएस अंतर्गत ज्या काही महानगरपालिका जाहिरात आरोग्य विभाग अंतर्गत यानंतर नगर परिषद मध्ये स्वच्छता निरीक्षक पद आहे। यासाठी आपले नोट्स आहे 149 मध्ये त्रिशा फाउंडेशन। बघा, आणि बाकीच्या काही परीक्षा आहेत तुमच्या जे काही नोंदणी विभाग आहे महानगरपालिका आरोग्य विभाग सर्व परीक्षांसाठी उपयुक्त जीएस जीके 1400 प्लस एमसीक्यू तुम्हाला 29 रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन ऍपवर उपलब्ध होतील। सर्व समावेशक मराठी व्याकरणची सुद्धा लास्ट मिनिट रिव्हिजन नोट्स आहे 21 रुपयामध्ये सर्व परीक्षासाठी। आणि आयबीपीएस असो का टीसीएस असो प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला 50 मार्कासाठी इंग्रजी विचारतो। तर हे सुद्धा याचं प्रॅक्टिस सेट सोडवण्यासाठी आतापर्यंत झालेले संपूर्ण टॉपिक निहाय संपूर्ण प्रश्न तुम्हाला 49 रुपयामध्ये या ठिकाणी प्राप्त होतील। काही अडचण असली हा नंबर आहे, या नंबरवर तुम्हाला अधिक माहिती विचारू शकता। बघा की नेमका आयबीपीएस मध्ये कोणते जीएस जीके मध्ये घटक विचारले जातात, जसे की सर्वप्रथम जो काही चालू घडामोडी जो विषय
बघा की चालू घडामोडीमध्ये काय काय विचारलं जातं की काही पुरस्कार विषयी प्रश्न असतात, खेळ विषयक प्रश्न असतात, योजना नेमणुका झाल्या, त्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय काही ज्या काही महत्वपूर्ण असणाऱ्या घडामोडी, त्यानंतर कृषी आणि पर्यावरणावर प्रश्न विचारला जातो, महोत्सव चांगले करायचे, दिनविशेष ज्या काही निधन वार्ता येतं निधनावर प्रश्न असतात, त्यानंतर निर्देशांक जे काही इंडेक्स आहेत, संरक्षण आणि आंतरिक घडामोडी हे संपूर्ण जीएसजीके आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला काय विचारलं जात असतं. स्टॅटिक जीके मध्ये विचारताना व्हाईसराय काय, समाज सुधारक आहे, नदी प्रणाली आहे, त्यानंतर पर्वतरांगा, धरणे, लोकसंख्या घटक आहे, नृत्यावर प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये असतात, सण आहे, महोत्सव, अभयारण्य जसे की राष्ट्रीय काही उद्यान आहेत, बंदरे, संस्था, मुख्यालय कोणाचं कुठे आहे, त्यानंतर वारसा स्थळे, उष्णता काय फिजिक्स मधला भाग, ध्वनी, युरेनियम, अणुअंक, वृत्तपत्रे, संस्था अध्यक्ष, टोपण नावाचे कलम आहेत. एवढे महत्वपूर्ण घटक तुम्हाला काय आयबीपीएस पॅटर्न मध्ये विचारले जात असतात. त्यामुळे एवढे घटक तुम्हाला काय चांगल्या प्रकारे करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा मराठी आपल्याला तुम्हाला 25 प्रश्न याच्यामध्ये असणार आहेत. तर 25 म्हणजे 50 मार्कासाठी मराठीमध्ये उतारा असतो तुम्हाला. रिकाम्या जागी योग्य शब्द वाक्यक्रमाने लावणं आहे, जसं की शब्दक्रमाने लावणं, अयोग्य शब्द ओळखा, शुद्ध शब्द ओळखा, नंतर शुद्ध शब्द कोणते, काळावर प्रश्न असतात, वचनावर प्रश्न असतात, त्यानंतर लिंग आहे, समानार्थी शब्द काय, विरुद्धार्थी शब्द काय, शब्द योग्य क्रम लावायचा आहे, म्हणी येतं, वाक्प्रचार आहे, शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा, विरामचिन्ह, अलंकारिक शब्द आणि त्यानंतर काय वाक्प्रचार सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये विचारला. एवढे घटक तुम्हाला काय मराठीमध्ये विचारला. त्यानंतर काय टोपण नावे लक्षात घ्या. पुढचा अजून काय विचारलं तुम्हाला, लेखक कोणते कोण आहेत, लेखक आणि टोपण नाव. टोपण नावावर सुद्धा काय प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये विचारला जात असतो. इंग्लिश मध्ये काय काय असते तर एक्सप्रेट आहे, त्यानंतर द करेक्ट वर्ड इन द एम्प्टी प्लेस आहे, त्यानंतर द पुट ऑफ सेंटेन्स इन ऑर्डर आहे, त्यानंतर टू द पुश वर्ड वंडर वर्ड, त्यानंतर इम्प्रेसिव्ह वर्ड, त्यानंतर प्युअर सेंटेन्स काय, प्युअर वर्ड काय, टाइम्स आहे, द प्रिमोइन जनरल सिनोनिम वर्ड्स आहेत, अँड द मिनिंग ऑफ द वर्ड अरेंजमेंट, त्यानंतर टू द ऑर्डर करेक्ट ऑर्डर काय, त्यानंतर सेवर प्रश्न असतात, टू वर्ड द चेंज टू ऑर्डर, त्यानंतर सिंग काय पॅसेज असतो, अनेमिक वर्ड असतो. म्हणजे एवढे महत्वाचे घटक तुम्हाला काय इंग्लिश मध्ये सुद्धा विचारले जातात. पुढचा आहे गणित मध्ये, तर गणितामध्ये सिम्प्लिकेशनचा घटक प्रश्न विचारले जातात, त्यानंतर डीआय डायरेक्ट इक्वेशन, त्यानंतर सरासरीवर प्रश्न असतात, नळ टाकीवर प्रश्न विचारले जात असतात, त्यानंतर अंतरवेग आहे, त्यांना नाव आणि प्रवाह आहे, शेकडेवारी आहे आणि नंबर सिरीज आहे. एवढे जे घटक आहेत ते आतापर्यंत जेवढ्या काही आयबीपीएसच्या एक्झाम झाल्या तर आयबीपीएसच्या एक्झाम मध्ये एवढ्या घटकावर काय जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे हे आयबीपीएस नुसार हे घटक तुम्हाला काय चांगलं बारकाव्याने करून जाणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचं आहे की बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय वाचायचं, जसं की डे पझल आहे, त्यानंतर फ्लोर पझल आहे, पॉसिबिलिटी आहे, त्यानंतर इनर सेंटी आहे, मॉडर्न डेवरचं ब्लड रिलेशन आहे, ऑर्डर अँड रँकिंगचा प्रश्न आहे, अल्फाबेट न्यूमेरिक सिरीज आहे, न्यूमेरिकल अल्फाबेट सिरीज आहे, अल्फाबेट्स अल्फान्यूमेरिक सिरीज, त्यानंतर सिलोजिझमचा प्रश्न असतात, त्यानंतर रांगेतील क्रमांक, न्यूमेरिक अरेंजमेंट. एवढे जे काही महत्वाचे घटक आहेत, शेकडेवारी काळका, एवढ्या घटकावर तुम्हाला काय याच्यामध्ये प्रश्न विचारले जात असतात. तसंच नगर परिषदची जाहिरात लवकर येतील त्यासाठी सुद्धा स्वच्छता निरीक्षक पदाची आपल्या नोट्स आहेत, ती सुद्धा आपल्या त्रिशा फाउंडेशनवर उपलब्ध आहे. आणि जे काही नोंदणी व मुद्रांक शुल्क आहे तर याच्या सुद्धा नोट्स आणि बॅच आपली त्रिशा फाउंडेशन या ऍपवर उपलब्ध आहे. काही अडचण असली तुम्ही मला या नंबरवर संपर्क साधू शकता. मित्रांनो, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.